मी पंढरनाथ ठोंबरे आपलं स्वागत करतो. आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि आपली प्रतिक्रिया ही नक्की कळवा. राज्यात शिवसेनेनंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही रस्त्यावर लढणारी आणि लोकांच्या प्रश्नावर मराठी माणसाच्या प्रश्नावर लढणारी सेना म्हणून ओळखली गेली. आज जवळपास महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्थापन करून 20 वर्ष उलटलेली आहे. शिवसेनेतून बाहेर पडून मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी स्वतःचा पक्ष काढला, महाराष्ट्र नवनिर्माण सेना. आणि या पक्ष स्थापनेवेळी मराठी माणसाबरोबरच सर्व धर्मातील लोकांना सोबत घेऊन काम केलं जाईल अशी संकल्पना आणि महाराष्ट्राची विकासाची ब्लूप्रिंट ही त्या राज ठाकरे यांच्याकडे तयार होती असं ते नेहमी सांगत होते. मात्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला पहिल्या फटक्यात यश मिळालं. जवळपास 12 ते 15 आमदार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे निवडून आले. मात्र त्यानंतरच्या काळामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला अपेक्षित असं यश मिळालं नाही. आणि त्याला कारण मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांची बदलती भूमिका कारणीभूत ठरली का, की इतर पक्षाचे ते डावपेच आहे त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला जनाधार मिळू शकला नाही, असे अनेक राजकीय तर्कवितर्क लढले जातात. राज ठाकरे यांनी नेहमी आपल्या भूमिका बदललेल्या आहेत. मनसेचा झेंडा अगोदर सर्व धर्मियांचा होता, त्यामध्ये वेगवेगळे रंगही झेंड्यामध्ये घेतले गेले होते. मात्र नंतर पुन्हा हिंदुत्वाच्या मुद्द्यावर राज ठाकरे आक्रमक झाल्याचं पाहावयास मिळालं. भोंग्याच्या विरोधात त्यांनी भूमिका घेऊन मुस्लिम जे मतदार आहेत ते त्यांच्यापासून दूर गेले का, अशा अनेक राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या. मात्र मराठी माणसाला सोबत घेऊन महाराष्ट्राच्या हितासाठी लढणारी मनसे अनेक वेळेस रस्त्यावर उतरून कसे प्रश्न सोडवले जातील यासाठी मनसे नेहमीच तत्पर राहिली. आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या जेव्हा सभा होतात त्या बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर सर्वात मोठ्या सभा होतात, असे चित्र महाराष्ट्रात आहे. मात्र मनसेला गेल्या 20 वर्षात अपेक्षित असे यश मिळालं नाही. आता राज ठाकरे यांनी महापालिकेच्या निवडणुकीत पुन्हा मराठीच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरे यांच्यासोबत गेले, दोघे भाऊ एकत्र आले. आता तरी मोठं यश पुन्हा राज ठाकरे उद्धव ठाकरे दोघं एकत्र आले मिळेल का? मुंबईमध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे आपली सत्ता स्थापन करेल का, अशी परिस्थिती होती. मात्र मनसेला अपेक्षित असं यश मिळालं नाही. उद्धव ठाकरे यांच्या सेनेला बऱ्यापैकी यश मिळालं. मात्र मुंबई आपल्या ताब्यात ठेवण्यात दोन्हीही ठाकरे बंधूंना यश मिळालं नाही. त्यामुळे ठाकरे बँड आता महाराष्ट्रामधून संपतोय का, अशी चर्चा पुन्हा सुरू झाली. मात्र उद्धव ठाकरे यांना जे यश मिळालं त्यामुळे उद्धव ठाकरे पुन्हा झेप घेऊ शकतात अशी परिस्थिती आहे. मात्र राज ठाकरे यांनी आता कोणती भूमिका घ्यावी याकडे सर्व मनसे सैनिकांचे लक्ष लागून आहे. नुकतंच गेल्या काही दिवसापूर्वी राज ठाकरे यांचं एक विधान, एक मत समोर आलं, एक स्टेटमेंट समोर आलं. आणि या स्टेटमेंटमध्ये ते म्हणतात की मनसेने आता केवळ निवडणुकावर लक्ष केंद्रित करावं, सत्ता कशी येईल यासाठी मनसे सैनिकांनी प्रयत्न करावेत. आता आंदोलने बंद झाली. रस्त्यावर उतरणारी मनसे आता केवळ सत्तेसाठी काम करणार का, अशी एक चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली. आणि केवळ सत्तेसाठी निवडणुकीचं गणित डोळ्यासमोर ठेवून मनसेने जर काम केलं तर जनता स्वीकारेल का, हा एक प्रश्न आहे. त्यामुळे एकंदरीत मनसेची संभ्रमावस्था कायम आहे अशी परिस्थिती आहे. मात्र नुकतेच राज ठाकरे हे एकनाथ शिंदे यांना भेटले. ते उद्धव गटाला पसंत पडलेले नाही. त्यामुळे उद्धव ठाकरे
ठाकरे यांचा गटही मनसेवर आता पुन्हा नाराज होतोय का? पुन्हा मनसे उद्धव ठाकरे यांच्यासोबत जाऊन पुन्हा आपली भूमिका बदलतात का? पुन्हा वेगळ्या पक्षासोबत जातात का? अशा अनेक चर्चा आता पुन्हा एकदा सुरू झालेल्या आहे. मात्र मनसेला जवळपास आता 20 वर्षे झालेली आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत पटत नसल्यामुळे 2006 ला मनसेमधून बाहेर पडत शिवसेनेमधून बाहेर पडत मनसे स्थापन केली होती आणि आता पुन्हा एकदा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे दोघेही भाऊ एकत्र आलेले आहेत. त्यामुळे हे दोघे भाऊ जरी एकत्र आले, तरी आता एकनाथ शिंदेना त्या भेटतात ते उद्धव ठाकरे यांना पसंत नाही. त्यामुळे या दोघा भावामध्ये पुन्हा जुळतंय की नाही जुळत आणि मनसेची जी भूमिका आहे आता सत्तेसाठी लढण्याची, सत्ता स्थापन करण्यासाठी लढण्याची, तर ती भूमिका जनतेला पटेल का? मनसेला पुन्हा जनता आपल्या मनात स्थान देईल का? अशा अनेक चर्चा आता सुरू झालेल्या आहेत. मात्र मनसे ही येणाऱ्या काळात पुन्हा वाढू शकते का? या संदर्भात आपली प्रतिक्रिया नक्की कळवा आणि राज ठाकरे यांनी आपल्या पक्षाच्या संदर्भात काय भूमिका घेतली पाहिजे, जेणेकरून मनसेची ही संभ्रमावस्था दूर होईल. मराठी माणसाच्या मुद्द्यावर लढणारी मनसेची भूमिका जी आहे ती महत्त्वाची आहे आणि मनस मनसे प्रमुख राज ठाकरे जे बोलतायत, ते खरं बोलतायत असंही जनतेला वाटतं आणि ते महाराष्ट्राला न्याय देऊ शकतात असंही जनतेला वाटतं. अशा अनेक भूमिका असतानाच मनसेने आता कोणता स्टँड घेतला पाहिजे, त्यामुळे मनसेला उभारी येईल आणि मनसे सत्तेमध्ये जाईल आणि मनसे ही भाजपासोबत असली पाहिजे की महाविकास आघाडीसोबत असली पाहिजे, यावरही अनेक चर्चा सुरू आहेत. मनसे आणि उद्धव ठाकरे यांच्या भूमिका नेहमी बदलत राहिल्यामुळे काय या दोन्ही पक्षावर परिणाम होतोय, या संदर्भातही आता राजकीय वर्तुळात नेहमीच चर्चा सुरू असते. मात्र मनसेला उभारी घेण्यासाठी यापुढे कोणती भूमिका महत्त्वाची असणार आहे आणि मनसे येणाऱ्या काळात उभारी घेऊ शकते का? या संदर्भात आपली प्रतिक्रिया नक्की कळवा. आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. थांबतो.